अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रहार पक्षाने दिनेश बोब यांना आपल्या पक्षाची उमेदवारी घोषित केली आहे। अशात आता प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चू कडूसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बोब यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहेत। 3 एप्रिलला जंगी रॅली काढून दिनेश बोब शक्ती प्रदर्शन करून आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे। या दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सिटी न्यूज प्रतिनिधींनी प्रतिक्रिया जाणून घेतल्यात की आम्हाला जो शुद्ध नागरिक जे आहेत, शुद्ध म्हणजे सुशिक्षित ज्यांना समाजाचं काहीतरी वाटते बा, समाजाचं आपण काहीतरी घेणं देणं आहे, त्यातला एकही उमेदवार नाही। त्यातला एकच आमच्या मताप्रमाणे एक दिनेश बोब हाच एक असा उमेदवार वाटते आम्हाला का तो लोकसभेत जावा आणि आमच्या अमरावती शहराच्या विकासासाठी किंवा त्यांची जी घरची परंपरा आहे, त्यांच्या घरचे सगळे डॉक्टर, त्यांचे वडील डॉक्टर होते, त्यांचे भाऊ बंधू डॉक्टर आहेत, वहिनी डॉक्टर आहेत, त्यांची जी रुग्णसेवा आहे आणि आजही जे इथं म्हणजे अमरावती शहरात इरविन दवाखान्याच्या शेजारी त्यांनी जे रुग्णसेवा चालू केलेली आहे आणि 10 रुपयात जेवण, आज 10 रुपयात जेवण कुठंच नाही मिळत, 10 रुपयात नाश्तासुद्धा नाही मिळत, पण ते दिनेश भाऊ करतात। तर हे जी सेवा चालू आहे, तर असाच एक माणूस आम्हाला पाहिजे। 1990 पासून मी शिवसैनिक आहे। जवळजवळ मी 25 वर्षापासून दिनेश भाऊ यांना ओळखतो। यांचं काम, यांची कार्यशैली आणि जनसेवा जो आहे, समाजसेवा ज्याला म्हटल्या जाते, खरी सेवा समाजसेवा जे राबवली असं तर त्यांनी राबवली। म्हणजे तुम्ही समाज सांगतो, मी मच्छर मुक्ती अभियानचं जे चालू होतं तेव्हापासून तर आतापर्यंत जे आहे ते चालूच आहे परस्पर त्यांचं। त्यानंतर मुंबईमध्ये उद्धव साहेबांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे होता। मागच्या वेळेस पराभव झाला, पण पराभव झाला म्हणजे तुम्ही हा जिल्हा दुसऱ्याला देऊन द्यान काय? असं असते काय? म्हणजे आम्हाला बेघर केलं, मग आम्ही जायचं कोकळे। आम्ही जो आजचा जो इच्छा शिवसैनिक, आम्ही जायचं कोकळे। तुम्ही म्हणाल का तुम्ही म्हणाल की बा आम्हाला बलवंतांकडे पंजाचं काम करा, कसं काय शक्य आहे? तुम्ही म्हणाल आम्हाला याचं काम करा, कसं काय शक्य आहे? आमच्या गळ्यात भगवे ज्या घेतले आम्ही सन्माननीय बाळासाहेब ठाकरेच्या पासून घेतलेले भगवे आहे। आज तुम्ही आम्हाला असं म्हणाल का दुसरीकडे जा? मग आमच्या माणसानं जाऊ कुठं? आम्ही त्याच्या माध्यमातून खाली काम करत आहोत। त्यासाठी आमचा विजय, आम्ही जे काम करून आलो हे दिनेश भाऊसाठी आहे आणि दिनेश भाऊचा विजय हा 100% पक्का आहे, म्हणजे पक्का आहे। सर्कलमधून आलो। माझं पूर्ण नाव संजय पाटील ठाकरे, पिंपळगाव। हे जे उमेदवार उभे केले हे उमेदवार नाहीत, हा जनतेचा खरोखर रक्षक माणूस आहे। प्रत्येक गोरगरिबाचा काम केलं। माझी परिस्थिती काही नाही आहे कोणत्याची, पण प्रत्येक माणूस आल्यानंतर माझ्या पिंपळगावमध्ये एक बौद्ध समाजाची बाई होती, ती 15 दिवस इथं 8 दिवस इथं भरती होती। तिला शेवटी सांगितलं की तुम्ही नागपूरला जा। एक फोन लावल्यानंतर या माणसानं इरविनच्या जिथं वार्डात वास येतो, दुर्गंध येते असं म्हणतात जनता, तिथं या माणसानं 48 घंटे ड्युटी, त्या बाईचा जीव वाचला। तिला आता प्राधान्य मिळणं काय गरज आहे हो अशा माणसाला उमेदवाराची? तो का निवडण्यासाठी उभा आहे का? तो का मतदारसंघाने का जनसेवा तसंच करते? 24 तास इथं अन्नधान्य इतक्याच मिळालं। आणि मी तुम्हाला एक सांगतो, प्रत्येक समाजातला माणूस एक झाला। जिथं तिथं ग्रामीण भागात मिटिंग झाल्या की मला माणूस द्या, माझं माणूस द्या। आणि या शिवसेना उद्धव साहेबाची असो, शिवसेना शिंदे साहेबाची असो की राष्ट्रवादी काँग्रेस होतो, पण अमरावती जिल्ह्यात माणूस द्या, माणूस द्या, माणूस भेटला। आणि या जनतेची अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त बहुमतानं दिनेश भाऊ हेच निवडून येतील इतकी आशा सांगतो। आणि निवडून आल्यानंतर याच ठिकाणी आल्याशिवाय राहणार तयारी करण्याचा प्रश्नच उठत नाही, कारण हे लोकनायक आहे आणि लोकसेवक आहे आणि लोकसेवकाचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी स्वतःहून लोकांच्या एकूण उत्स्फूर्त प्रतिसाद येत आहे। स्वतः लोक मिळेल त्या वाहनानं, स्वतःची 2 व्हीलर, स्वतःचे पैसे खर्च करून, ट्रॅक्टर्स घेऊन, बैलबंडीनंसुद्धा लोक, पायदळसुद्धा लोक या तालुक्यातून, जवळच्या तालुक्यातून, जवळच्या गावातून येण्यास उत्सुक आहे। कारण हा लोकांनी निवडलेला कार्यकर्ता आहे, हा नेता नाही। आणि या कार्यकर्त्याला थेट लोकसभेवर पाठवण्यासाठी, थेट त्याला लोकसभेत पाठवण्यासाठी हे कार्यकर्ता अत्यंत उत्साहित आहे। आणि उद्याच्या गर्दीवरून जो आपसूक आलेली गर्दी, आपोआप आलेली गर्दी, आपल्या स्वतःहून आलेली गर्दी उद्या तुम्हाला दिसेलच, साऱ्या जिल्ह्याला दिसेल। आणि दिनेश बोब यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर विजय झाला असं गृहीत धरावं आणि दिनेश भाऊचा विजय हा निश्चित आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो। कार्यकर्त्यांना आणि जनतेला हेच आव्हान आहे की
जो कार्यकर्ता आहे, मातीतून आलेला आहे, जो जनसेवक आहे, जो सदैव 24 तास 24/7 उपलब्ध आहे, अशा कार्यकर्त्याला आपण लोकसभेवर पाठवा. या जिल्ह्याचा जो विकास करायचा असेल, या जिल्ह्यातील जे कठीण जटिल प्रश्न आहे, जे अजूनपर्यंत सुटले नाही, आणि एक निस्वार्थी आणि निधर्मी असा माणूस असलेला, सर्वांना चालणारा, सर्वांचे लाडकं एक कर्तृत्व असलेला एक दिनेशजी बुब याला आपल्याला लोकसभेवर पाठवण्याचं आवाहन करतो.